यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। ओरोस, वेताळ, बांबर्डे, पावशी, कुडाळ शहर येथील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले। तर ओरोस ख्रिश्चनवाडी येथे NDRFची टीम सतर्क करण्यात आली आहे। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने निर्मला नदीला पूर आला। तर वेंगुर्ला सावंतवाडी तालुके जोडणाऱ्या होडावडे पुलावर पाणी आल्याने नागरिकांचा संपर्क तुटला। परत एकदा ओरोस ख्रिश्चनवाडी येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून साधारण पाणी वाढायला सुरुवात झाली होती। 5 वाजल्यापासून वाडीतली बरेच लोकांच्या जवळपास काही घरांमध्ये पाणी गेलं, काही पूर्ण वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। 5 वाजल्यापासून आम्ही सर्वजण इथे लोक बाहेर येऊन चर्चच्या इथे बरेच लोक आमच्या वाडीत येऊन थांबले होते। त्यानंतर NDRFची टीम आली होती, तहसीलदार साहेब आले होते, इतर अधिकारी, आता प्राण मॅडम पण आलेले आहेत। पण ह्या सगळ्या परिस्थितीत मागच्या वेळी जेव्हा एक आठवड्यापूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती ख्रिश्चनवाडीमध्ये, त्यावेळी काही सूचना हायवे प्राधिकरणला केल्या गेल्या होत्या। त्या सूचनांचं पालन योग्य प्रकारे न झाल्यामुळे परत ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचा फटका परत एकदा ख्रिश्चनवाडीला पडलेला आहे। असं होऊन सुद्धा परत या ठिकाणी हायवे प्राधिकरण काही सिरियसपणा घेत नाहीये। मागच्याच आठवड्यात पूर्ण ओरोस परिसरामध्ये ख्रिश्चनवाडी या पुरामध्ये बुडून गेलेलं होतं। तीच पुनरावृत्ती आज होते की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली होती। सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून पूर्णतः पाणी होतं। सकाळी आज म्हणजे मागच्या वेळी कोणी अधिकारी नव्हते, पण ह्यावेळी तहसीलदार असतील, प्राण मॅडम असतील, इथे हजर झाले, NDRFची टीम पण हजर झालेली होती। आपली सगळे लोकांना म्हणजे कुठे बाधा होऊ नये ह्या आमचं लक्ष ठेवून होतो। परंतु हा जो पाणी भरण्याचा ख्रिश्चनवाडीचा पूर्णतः हे होतंय ते हायवेमुळेच होतंय असं माझं ठाम आहे। आणि त्यात करून आता प्राण मॅडम आमच्या समोर म्हणाल्या, हायवेवाल्यांनी कलेक्टर साहेबांना रिपोर्ट केलाय की आपण सगळं साफसफाई तिथे केलेली आहे। हा चुकीचा आणि खोटा रिपोर्ट हायवेवाल्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही प्राण मॅडमना आता विनंती केली आहे, त्या अधिकाऱ्यांनाच इथे बोलवा। जोपर्यंत नाले सफाई जी चोखट झाली आहे तो होत नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, एवढं आम्ही प्राण मॅडमला सूचना केलेल्या आहे। आठवड्यात पुराचं पाणी या ख्रिश्चनवाडीत शिरून काही लोकांची घरं पडली। हा आठवडाभर पावसाचा जोर पाहता आजही ख्रिश्चनवाडीत पाणी शिरलं। तर प्रमुख 3 कारण आहेत। एक सिद्धवड नदीचं जे ब्रिज आहे